बघा, खारघरचा विषय आता सरकारने मागे टाकला. खारघरला जे साधक मरण पावले ते अत्यंत दुर्दैवी होतं. देशाचे गृहमंत्री तिकडे उपस्थित होते, मुख्यमंत्री उपस्थित होते, संपूर्ण मंत्रिमंडळ उपस्थित होतं. पण खारघरच्या त्या दुर्घटनेला शेवटी जबाबदार कोणालाही ठरवलं नाही. SIT नेमणे धुळफेक असते. अशा घटनांची चौकशी करण्यासाठी सरकार जेव्हा SIT नेमतं तेव्हा ती धुळफेक असते. इतक्या साधकांच्या मृत्यूला जबाबदार कोण? मी म्हणतो सरकार. सरकारवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हायला हवा होता, कारण राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तो कार्यक्रम खारघरला भर उन्हामध्ये घेतला. हजारो साधक जमले भर उन्हात. त्यांची व्यवस्था नव्हती, त्यांच्या डोक्यावर छप्पर नव्हतं. देशाचे गृहमंत्री तिथे उपस्थित होते, त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला. त्यातून ती भागमभाग झाली, भगदौड झाली. त्या केला काल हाथरसमधल्या घटनेनंतर योगी आदित्यनाथ यांनी तिथे गुन्हे दाखल केले. पण गुन्हे दाखल करत असताना जो मुख्य भोला बाबा आहे, ज्याच्यामुळे घडलं त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला नाही, कारण त्याला राजकीय संरक्षण. 80,000 लोकांना परवानगी होती आणि 2.5 लाख लोक कसे जमले? महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन कायदा आहे. महाराष्ट्रातले बळी आणि हाथरसचे बळी हे अंधश्रद्धेचे बळी आहेत आणि त्या अंधश्रद्धेला राज्यकर्ते खतपाणी घालत असतात.